मुझे नाव सुनीता डिसोजा. आम्ही सर्व साहेब सल्वादोर वाडो बेळटंगडी थंय तावन हांगा आयल्या. आम्ही 18 वाड्या तावन म्हळ्यार आमचो एक कुसा वाडो एक टीम जावन हांगासर आयल्या. आमच्या वाड्यांत सबार दीस तावन आम्ही वर्सा एक पटी वाड्याचे फेस्त आचरण करता. या वाड्याच्या फेस्ता तावन आम्ही एक वाड्या फेस्त केदाळे आसता केदाळे मेळटा पूण अले आमकां काही मेळना. त्या देखून आमी एक आश्रमाक वचोन ल्हाना भावा सांगता कशी आमी आनी तेंचे या आश्रमाच्या विशयांत आमी सबार आयकला. त्या देखून आमी थंय वचोन तांचे सांगता एक बरें करून जेवण जेवया म्हणून आमकां आमी एक निर्धार घेतलो. त्या निर्धारा वरवीं आज आमी हांगासर पावल्या. आनी हांगा सांगचें जाल्यार मस्त बरें आसा. हांव आजच्या न्ही 2 वर्सां आदीं हांव हांगा आयिल्लीं ल्हान भुरग्यांक काणकोण हांगा आयिल्लीं. त्या दाळाच्या की आतां मस्त इम्प्रुवमेंट आसा आनी क्लीन मस्त बरें आसा आनी पेशंटाक आनी तुमी आमकां पळोवंक खंडीत तांगचें ना. आनी हांगासर आसलीं पुरा तांकां ट्रिटमेंट करची पुरा बरें करून करतात आनी तांकां जेवण दिवचें सगळ्यांक ती आमी तांचे कडेन उलयल्या. ती म्हणाली आमकां जेवण बरें करून दितात बरें करून पळयतात. मस्त हॅपी आसा कोणी सॅड ना थंय. म्हाका मस्त खुशी जाली आनी आमकां सर वाड्याच्यांक हांगा पळोवन तांचे सांगत आमी खुशाल उलयल्या नाचल्या पदां म्हळें आनी आमी हांगा थंय वचून आमी एक बरें एक मागणें केलें. ते आमकां मागण्या वरवीं आज आमकां हांगा येवंक फावो केल्ल्या धन्य देवाक अर्गां दिता. आज आमी कुर्सावाड्याची फेस्त आचरण करूंक आज आमी हांगासर सियोन आश्रमाक आयिल्ल्या. आमचे फेस्त वर्साक आमी करतले पूण आज सियोन आश्रमांत करीचे म्हूण सांगून सगळ्या भावा भयणी सांगता जेवीचे म्हूण सांगून आमची ती उरोवणी करून आज आमी डोनेट करून आज आमी जेवण सगळ्यां सेवच्या खातीर आज आमी सांगता मेळ्ळ्या. त्या देखून सर आमकां अवकाश करून दिल्ल्या सियोन आश्रमाक आनी आमच्या सर वाड्यागारांक हांव आभारी जावन आसा. ನಾವು ಸಿಯೋನ್ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ತುಂಬ ವರ್ಷದಿಂದ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟೆವು. ಆದರೆ ನಮಗೆ ಅವಕಾಶನೇ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಈ ಸಲ ನಮ್ಮ ವಾಡೆಯ ಹಬ್ಬ ಮಾಡದೆ ನಾವು ಅದರಲ್ಲಿ ಉಳಿತಾಯ ಮಾಡಿ ನಾವು ಸಿಯೋನ್ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಜನ ವೃದ್ಧಾಪರಿದ್ದಾರೆ, ಅಂಗವಿಕಲರು ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಅವರಿಗೆ ನೋಡುವ ಭಾಗ್ಯ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅವರನ್ನು ನೋಡುವಂಥ ಭಾಗ್ಯ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಾಡೆಯವರು ನಾವು ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿ ಸಿಯೋನ್ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ಇವತ್ತು ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಇವರಿಗೆ ಅಂತ ಜನಗಳನ್ನು ನೋಡೇ ಇಲ್ಲ. ಈ ಸಲ ಅವರು ತುಂಬ ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಬೇಜಾರು ಆಯ್ತು. ಹೀಗೂ ಇದ್ದಾರಾ ಅಂತ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಕೇಳಿದ್ರು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು. ಹಾಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತ ಸಿಯೋನ್ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ವಾಡೆಯ ಸದಸ್ಯರಿಂದ ನಾವು ನಿಮಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ.